जसं मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की डॅडीला चिकन सॉसेजेस खायचे होते. त्याच्यासाठी मी काहीतरी छान घरी बनवण्याचा प्रयत्न करणार होते. तर याच्यासाठी मी घेतलं इथे 300 ग्रॅमपेक्षाही जास्त चिकन. त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले घातलेले आहेत. अ, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट, लाल मसाला, लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, हळद, अ, थोडा गरम मसाला आणि बाइंडिंगसाठी थोडंसं भाजलेलं बेसन घातलंय आणि एक अंड फोडून घातलं. त्याच्यात कांदा वगैरे घातला नाही, कारण कांद्याचं पाणी सुटू शकतं. हे मी चांगलं 3-4 तास फ्रीजमध्ये ठेवलं. त्याला थोडं थंड केलं म्हणजे सो दॅट ते एकसंध होईल आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याला प्लास्टिकमध्ये रॅप केलं. आपण अळूवडीचे उंडे किंवा कोथिंबीर वडीचे उंडे बनवतो की नाही, तसंच काहीसं बनवायचं. पण कसं आहे की हे चिकन आणि अंड असल्यामुळे ते कदाचित पसरेल, अशी मला भीती होती. म्हणून मी ह्याला थोडं पेपरमध्ये असं रॅप केलं. असं जसं असं छान सगळं जवळ घेऊन घट्टपणे त्याला एकसंध करत त्याला प्लास्टिकमध्ये गोल गोल करून जवळ घेऊन रॅप करायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याची दोन्ही टोकं अशी चॉकलेटसारखी घट्ट बांधून घेतली आणि त्याला रबर बँडने सिक्युअर करून घेतलं. असं आहे ना मंडळी, जसं मी म्हटलं, आपल्याला जर काही खायचं आहे तर ते आपण करून बघायलाच पाहिजे. हा माझा आणि माझ्या मुलाचा परफेक्ट फंडा आहे आणि आम्ही दोघं जण घरी असं काही ना काहीतरी नवीन नवीन पदार्थ शोधून आणून त्याच्यावर एक्सपेरिमेंट करतच असतो. विकतचे आणलेले चिकन सॉसेजेस त्याची चव काही त्यांना धड लागत नव्हती आणि त्याला सॉसेजेस तर खायचेच होते. मग आता काय करायचं? म्हणून मी हा सगळा खटाटोप घरी करण्याचा प्रयत्न केला. म्हटलं बाहेर माहीत नाही कसं चिकन असेल, काय कुठलं प्रकार वापरत असतील. म्हटलं आपण हा घरी प्रकार करून बघूया आणि ट्रस्ट मी मंडळी, घरच्यांना सगळ्यांना हे खूप आवडलं आणि आज मी ही जी करण्याची पद्धत दाखवली आहे ना, अगदी म्हणजे हात न बरबटता, कमी तेल याच्यामध्ये कसं होणार आहे माहिती आहे का? की जेव्हा तुम्ही हे सॉते कराल, फ्राय करायची अजिबात गरज नाही. हे फक्त सॉते करायचं थोडंसं हलकं, वरनं काहीही सीझनिंग टाकायचं नाही. फक्त ऑइल स्प्रेअरने तुम्ही 1 चमचा ऑइलमध्ये देखील हे सॉते करून अतिशय चमचमीतपणे त्याचा आस्वाद घेऊ शकता. आता इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे. त्यात मी पाणी घालणार आहे. वरती जाळी ठेवणार आहे आणि हे जे मी उंडे बनवलेत किंवा सॉसेजेस बनवलेत, हे मी पाण्यात ढकलणार नाहीये. हे मी त्या जाळीवर ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता की मी असं जाळीवर ठेवलेत. वरती त्याला झाकण ठेवणार आहे आणि चांगली एक 15 मिनिटं वाफ काढून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटं इनफ आहे. आपल्याला लगेचच त्याचं बाइंडिंग झालेलं दिसतं. त्याला फर्म आकार आलेला कळतो आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करून बघा. हे असे बाहेर येणार आहेत तयार होऊन आणि याला आता मी जसं आपण कोथिंबीर वडी किंवा अळूवडी आपण स्लाईस करतो, तसं आता याला तेवढंच पातळ स्लाईस करून घ्यायचं आहे आणि स्लाईस केल्यानंतर इथे याच्यात मी थोडं तेल घातलेलं आहे आणि हे असे सौते करून घ्यायचे. खूप तेल नाही घालायचं. इथे माझ्याकडनं थोडं जास्त तेल पडलंय. नाही, सुगंध तर खमंग सुटलेला आहे आणि आय एम शुअर डेफिनेटली की याची टेस्टही तितकीच छान झालेली आहे ना. बघूया तर मंडळी याचा